सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय समाज व्यवस्थेच्या दृष्टीने महिलांचेही कार्य व योगदान लक्षणीय आहे, तर ओबीसी महिलांना 50% आरक्षण द्यावे व जात जनगणना तात्काळ करावी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट इशारा। शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सत्यशोधक विचारांचे प्रखर ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी देशाच्या पंतप्रधानांना भारतीय जनता पक्ष व एनडीए सरकारला थेट आणि ठाम निवेदन सादर करत मोठी मागणी केली आहे। महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर होत असताना ओबीसी महिलांसाठी 50% आरक्षण निश्चित करावे आणि तात्काळ जात जनगणना आयोजित करावी अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे। लिंगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की देशात 1931 नंतर जात जनगणना झालेली नाही, ही मोठी अन्यायकारक बाब आहे। ओबीसी समाजाची खरी संख्या आणि हक्क जाणून घेण्यासाठी जात जनगणना अपरिहार्य आहे। त्याचबरोबर महिला आरक्षण विधेयकात ओबीसी महिलांना योग्य प्रतिनिधित्व न दिल्यास हा निर्णय अपूर्ण राहील असा इशारा त्यांनी दिला। महात्मा सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना न्याय देण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा असेही त्यांनी नमूद केले। लिंगे यांच्या या ठाम भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ओबीसी समाजात मोठा प्रतिसाद उमटत आहे। टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट। चला तर पाहूयात प्रतिनिधी नितीन पात्रे यांनी घेतलेली शंकरराव लिंगे यांची मुलाखत। नमस्कार, मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष। जी केंद्राची भूमिका आहे ती भूमिका दुटप्पी आहे। पहिल्यांदा तर महिला नारी शक्ती हा शब्द ते वापरत आहेत, वंदन हा शब्द वापरत आहेत, परंतु नारीला त्यांनी कधीही वंदन केलेलं आहे नाही। नारीला त्यांनी सगळे आत्तापर्यंत जे सत्तेमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाने तुच्छ लेखलेला आहे, नारीला कधीही संधी दिलेली नाही। एवढंच नाही तर जे सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, यांनी जी शाळा काढली त्या शाळेला सुद्धा विरोध कुणी केला किंवा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड माती धोंडे चिखल ज्यांनी फेकला तेच आज सत्तेमध्ये आहेत आणि ते नारी शक्तीच्या पाठीमागून आमच्या ओबीसीचं आरक्षण हडपण्याचा काम ते करणार आहेत। हे निश्चितपणे ह्या विधेयकामध्ये दिसतं आहे, कारण ओबीसीचा उल्लेख हा एक 50% ओबीसी आहे, तर हा 50% ओबीसी हा 1931च्या जनगणनेनुसार आहे, तर आत्ताच्या जनगणनेनुसार तो 63% आलेला आहे। अनेक ठिकाणी जनगणना झालेल्या आहेत, बिहारमध्ये झालेल्या आहे किंवा आपल्या केंद्राकडूनचं असं म्हटलं जातं की बाबा 2011ची जनगणना ग्राह्य करून ही आकडेवारी सादर केली जाईल किंवा डिलिमिटेशन किंवा महिला विधेयक सादर केलं जाईल किंवा मान्यता घेतली जाईल, ह्याच्यावर तुम्ही सहमत आहात? आम्हाला महिला विधेयकाला अजिबात विरोध नाही। महिलांना आरक्षण देणे म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा सन्मान केल्यासारखा आहे, परंतु त्याचबरोबर जो पंतप्रधान हा मी स्वतः ओबीसी आहे म्हणून सांगतो आणि ओबीसीवर अन्याय करतो, हा सगळा दिखावा आहे आणि चालढकल आहे। आणि या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम त्यांनी का ठेवला नाही त्याचं पहिल्यांदा उत्तर द्यावं। पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना करावी आणि त्यानंतर हे विधेयक लगेच पास करावं। आत्तापर्यंत 2021ची जी जनगणना आहे ती आत्तापर्यंत पुढं का ढकलली त्यांनी अगोदर? आणि हा नारी विधेयक आत्ताच का आणलं त्यांनी? 23ला जे आणलं होतं 23ला तिथंच तो कायदा पास झाला असता आणि तिथं ओबीसीमध्ये जो रकाना आहे तो ओबीसीच्या रकान्याप्रमाणे जनगणना करून हे लगी आता 29ला करता आलं असतं, हे केलं नाही। हे जे भाजपचे लोक आहेत हे सरळ ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आहेत, परंतु ते ओबीसीला फसवत आहेत। नाही, पण फसवत आहेत असं जर का म्हणत असाल तर सभागृहामध्ये असलेल्या भाजपाच्या ओबीसी नेत्याला सदस्यांना कळत नाही काय? आता जे ओबीसीचे नेते म्हणून भाजपमध्ये जे गेलेले आहेत ते पूर्वश्रमीचे, ते काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर शिवसेनेतले असतील किंवा भाकप माकप शेकपमधले असतील, हे सगळे पुरोगामी नेते हे त्याच्यामध्ये गेलेले आहेत, परंतु यांना त्यांनी येसन लावलेले आहे। त्यांच्याकडे अनेक त्यांचे साखर कारखाने आहेत, उद्योग व्यवसाय आहेत किंवा काय आहेत, त्याच्यामध्ये काही ईडी आहे, सीडी आहे, बीडी आहे, त्या
वाचवण्यासाठी ही लोक तिथे गेलेले आहेत आणि त्यांच्या आदेशाशिवाय हे तोंड सुद्धा उघडू शकणार नाहीत। हे बेगडी लोक आहेत। पण ह्या बेगडी लोकांमुळे येणाऱ्या पुढच्या पिढीचं कितीतरी वर्ष कितीतरी शतकं त्यांचं नुकसान होणार आहे। हे भान त्यांना नाही आहे का? सभागृहामध्ये बसले आहेत, धोरणात्मक निर्णयाची वेळ आहे। आता बोलणं नाही तर पुढच्या पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील। तर हे आत्ताच्या पिढीनं विचार केला पाहिजे की कुणाला निवडून दिलं पाहिजे, हे विचार केला पाहिजे। तर त्यासाठी ही जे निवडून गेलेले आहेत ते कुणाच्या तर दावणीला बांधलेले आहेत आणि हे कधीही ओबीसीचं काम करणार नाहीत, समाजाचं काम करणार नाही, समाजाच्या हिताचं काम करणार नाहीत। या स्वतःच्या हितासाठी काम करण्यासाठी ही निवडून गेलेली लोक आहेत। यांना पहिल्यांदा नेस्तानाबूत केलं पाहिजे आणि BJPलाही नेस्तानाबूत केलं पाहिजे। नक्कीच शेवटी ओबीसी नेत्यांना काय सांगाल, काय आव्हान कराल? ओबीसी नेत्याला एवढंच आम्ही सांगतो, तुम्ही ओबीसी असताल, खरे ओबीसी असताल, खरे महात्मा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे तुम्ही असाल, संविधान मानत असाल, तर तुम्ही खऱ्या अर्थानं या विधेयकाला पास करण्यासाठी ओबीसीचा कॉलम किंवा ओबीसीला 50% किमान आरक्षण दिल्याशिवाय, जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय हे विधेयक पास करू नये, जोरदारपणे विरोध करावा आणि हे विधेयक पाडून टाकावं। नक्कीच अशाच मागण्या ह्या विरोधकाकडून केल्या जातात। पण एक वैशिष्ट्य असं आहे की जातीय जनगणना झाली तर त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट होणार आहे, जितकी संख्या वाढली इतकी होती उतनी साझेदारी द्यायची मानसिकता सत्ताधाऱ्याची नाही। आणि दुसरा एक विशेष आहे की विजयसाहेब म्हणाले की बाबा ही मानसिकताच नाही। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।